नमस्कार. अनेकांना डिझाईनची आवड असते, पण त्या आवडीला एका यशस्वी व्यवसायात कसं बदलायचं ह्याच प्रश्नाचं उत्तर देणारी एक संपूर्ण ब्लूप्रिंट आज आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. कधी असं होतं का की एखाद्या खोलीत गेल्यावर ती जागा अजून सुंदर आणि वापरण्याजोगी कशी करता येईल असे विचार मनात लगेच सुरू होतात? जर याचं उत्तर हो असेल तर मग हे विश्लेषण नक्कीच ऐकण्यासारखं आहे. आणि ही गोष्ट अगदी खरी आहे. हीच आवड कामातली खरी ऊर्जा बनते, जी पुढे येणाऱ्या आव्हानांवर मात करायला आणि ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव द्यायला मदत करते. खरं तर हा कोणत्याही व्यावसायिक प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे. तर ही आवड म्हणजे व्यवसायाचा पायाच आहे, नाही का? पण एका मजबूत इमारतीसाठी जसा फक्त पाया पुरेसा नसतो तसंच इथेही आहे. मग यशस्वी डिझायनर बनण्यासाठी आणखी काय लागतं? चला पाहूया आपल्या पहिल्या विभागात. बघा, फक्त आवड असून चालत नाही. एका यशस्वी व्यवसायाचे दोन मुख्य स्तंभ असतात. पहिला म्हणजे कामाचे एक प्रभावी पोर्टफोलिओ आणि दुसरा म्हणजे डिझाईनची उपजत समज. पोर्टफोलिओ म्हणजे काय? तर कामाचा आरसा. आता सुरुवातीला ग्राहक नसतील तर काय करायचं? अगदी सोपं आहे. स्वतःच्या घराचा एखादा कोपरा डिझाईन करता येतो किंवा मित्रांसाठी छोटे प्रोजेक्ट्स करून त्याचे चांगले फोटो काढता येतात. ह्याच दोन गोष्टी आहेत ज्या आपली कला ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. बरं, आता पुढची महत्त्वाची पायरी, या कलेला एका अधिकृत व्यवसायात कसं रूपांतरित करायचं आणि त्याचा कायदेशीर पाया कसा तयार करायचा? चला हे समजून घेऊया. इथे साधारणपणे दोन मुख्य पर्याय समोर येतात. एक म्हणजे एकट्याने व्यवसाय सुरू करणं, ज्याला प्रोप्रायटरशिप म्हणतात, किंवा दुसरा पर्याय म्हणजे एखाद्या भागीदारासोबत काम करणं, ज्याला पार्टनरशिप म्हणतात. आता बघा, प्रोप्रायटरशिपमध्ये पूर्ण स्वातंत्र्य मिळतं, पण पार्टनरशिपमध्ये जोखीम आणि जबाबदारी विभागली जाते. त्यामुळे आपल्या ध्येयानुसार योग्य रचना निवडणं खूप महत्त्वाचं ठरतं. चला आता एका अत्यंत रोमांचक भागाकडे वळूया. व्यवसायाची ओळख कशी निर्माण करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहिले ग्राहक कसे मिळवायचे पाहूया. आपला ब्रँड तयार करण्यासाठी या 4 पायऱ्या एका मजबूत पायासारखं काम करतात. व्यावसायिक वेबसाईट म्हणजे जणू काही आपलं डिजिटल ऑफिसच. लिंक्डइन आणि इंस्टाग्रामसारखा सोशल मीडिया एक मोठं व्यासपीठ उपलब्ध करून देतो. आणि यासोबतच सर्वोत्तम कामाचा पोर्टफोलिओ आणि व्यावसायिक बिझनेस कार्ड्स, या गोष्टी पहिले ग्राहक मिळवून देण्यासाठी खूपच आवश्यक आहेत. ठीक आहे, कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याची आर्थिक बाजू समजून घेणं हे तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. चला तर मग आता खर्च आणि संभाव्य कमाईचं गणित एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. खर्चाचे ना 2 मुख्य प्रकार असतात. एक आहे कॅपेक्स म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर. हा व्यवसाय सुरू करताना एकदाच होणारा खर्च आहे, उदाहरणार्थ ऑफिससाठी डिपॉझिट देणं. आणि दुसरा आहे ओपेक्स म्हणजे ऑपरेटिंग एक्सपेंडिचर. हा व्यवसाय चालू ठेवण्यासाठी लागणारा दर महिन्याचा खर्च, जसं की ऑफिसचं भाडं किंवा कर्मचाऱ्यांचे पगार. तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी अंदाजे 1,86,000 रुपयांची एक वेळची गुंतवणूक लागू शकते. आता हा आकडा कदाचित मोठा वाटेल, पण हे लक्षात घेतला पाहिजे की यात ऑफिसची उपकरणं, डिपॉझिट आणि सगळ्या कायदेशीर नोंदणीचा खर्च समाविष्ट आहे, ज्यामुळे व्यवसायाचा पाया एकदम पक्का होतो. आणि व्यवसाय सुरळीतपणे चालवण्यासाठी मासिक खर्च अंदाजे 50,000 रुपये येऊ शकतो. यालाच आपण ब्रेक इव्हन पॉइंट म्हणू शकतो. म्हणजे काय? तर नफा मिळवण्यासाठी दर महिन्याला या रकमेपेक्षा जास्त कमाई करणं गरजेचं आहे. बरं, आता हे आकडे नेमके कुठून आलेत ते पाहूया. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बघा, भांडवली खर्चात सर्वात मोठा वाटा हा ऑफिस उपकरणांचा आहे, जी एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे. तर दुसरीकडे चालू खर्चात भाडं आणि कर्मचाऱ्यांचा पगार हा मुख्य खर्च आहे, ज्यावर सतत लक्ष ठेवावं लागतं. आता एका खूप महत्त्वाच्या संकल्पनेबद्दल बोलूया. ती म्हणजे COCA म्हणजेच कॉस्ट ऑफ कस्टमर ॲक्विजिशन. एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर एक नवीन ग्राहक मिळवण्यासाठी किती खर्च येतो हे मोजणं मार्केटिंगच्या यशासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि हे समजायला खूपच सोपं आहे. समजा मार्केटिंगवर 20,000 रुपये खर्च झाले आणि त्यातून 10 नवीन ग्राहक मिळाले, तर मग प्रत्येक ग्राहक मिळवण्याचा खर्च किती झाला? बरोबर, 2,000 रुपये. आणि हा आकडा जितका कमी असेल तितकं आपलं मार्केटिंग प्रभावी ठरतं. आता कमाईचा आलेख कसा वर जाऊ शकतो ते पाहूया. बघा, सुरुवातीला ग्राहक कमी असले तरी हळूहळू कामाची फी वाढवल्यामुळे कमाई कशी वाढू शकते हे या तक्त्यातून स्पष्ट दिसतंय. अगदी 6व्या महिन्यापर्यंत महिन्याला 1 लाखाच्या कमाईचा टप्पा गाठणं शक्य आहे. म्हणजे यातून सगळ्यात महत्त्वाचा निष्कर्ष काय निघतो? तो हा की जर सातत्याने ग्राहक मिळत राहिले तर हा व्यवसाय एका वर्षाच्या आतच नफ्यात येऊ शकतो. आणि ही एक खूप सकारात्मक आणि त्याचवेळी एक वास्तववादी शक्यता आहे. चला आता शेवटच्या आणि खरं सांगायचं तर अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे वळूया.
यशस्वी होण्यासाठी फक्त काय करायचं हे माहीत असून चालत नाही, तर कोणत्या चुका टाळायच्या हे समजून घेणंही तितकंच किंबहुना जास्तच महत्त्वाचं आहे. या काही अशा सामान्य चुका आहेत ज्या अनेक नवीन व्यावसायिकांच्या प्रवासात अडथळा आणू शकतात. बजेट, वेळ आणि पैशांचा हिशोब या 3 गोष्टींवर नियंत्रण असणं खूप गरजेचं आहे. या आवाहनांकडे जर सुरुवातीपासूनच लक्ष दिलं तर अनेक धोके सहज टाळता येतात. चला तर मग या संपूर्ण विश्लेषणातून आपण काय शिकलो ते महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात पाहूया. 1. योग्य व्यवसाय रचना, एक प्रभावी ऑनलाईन ओळख, वेळेचं काटेकोर पालन आणि पैशांचं योग्य व्यवस्थापन ही 4 सूत्र व्यवसायाला यशाच्या मार्गावर नक्कीच घेऊन जाऊ शकतात. तर आता या व्यवसायाची संपूर्ण ब्लूप्रिंट समोर आहे, पण खरा प्रश्न हा की आपलं स्वप्न साकार करण्याची पहिली पायरी कधी उचलली जाणार? या नवीन प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.